एका किंगडम ॲनिमल या चॅप्टर मध्ये आपण क्रायटेरिया बद्दल डिस्कस करू आलो. क्रायटेरिया विच इज यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आपण त्या क्रायटेरिया बद्दल शॉर्ट मध्ये लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं. आज आपल्याला प्रत्येक क्रायटेरिया बद्दल डिटेल मध्ये डिस्कस करायचं आहे. बरोबर आहे. जसं आपण काय करतो, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन करतो, ते क्लासिफिकेशन करण्यासाठी सर्टन क्रायटेरिया आपण असर्टन करतो. बरोबर आहे. कॅरेक्टरायझेशनच्या बेसिसवर त्या ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टर्स असतात ते कॅरेक्टर कन्सिडर करून आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो किंवा सिंपली आपण त्याची ग्रुपिंग करत असतो. तरी ग्रुपिंग करण्यासाठी कोणते क्रायटेरिया यूज केले जातात त्या क्रायटेरिया बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो टुडे लेक्चर we will discuss about the criteria which is used for classification of animals. एक मिनिट है. हेलो नाही बरोबर आहे. हो बरोबर. लेक्चर घ्यायला येतो बरोबर. गावाकडे 4:30 वाजता येतो. बरोबर ठीक आहे. आल्यावर कॉल करतो तुम्हाला. Criteria used for the classification of animal. पण काय करायचं आपल्याला, सिंपली ॲनिमलचं क्लासिफिकेशन करायचं आहे आणि क्लासिफिकेशन करून जे आपण फायलम्स या ॲनिमलचे क्लासिफिकेशन तयार करणार आहे त्या प्रत्येक फायलम बद्दल आपण ॲनिमलच्या डिस्कस करणार आहे. बट प्रायर टू स्टडी द ईच अँड एव्हरी फायलम इन डिटेल वी हॅव टू क्लासिफाय these animals or these organism into a smaller groups. जनरली ॲनिमलचं क्लासिफिकेशन करून जे ग्रुप्स आपण तयार करतो, these groups are commonly termed as the phylum. ॲनिमल साठी आपण फायलम ही टर्मिनॉलॉजी यूज करतो. आणि सेम क्लासिफिकेशन जर आपण प्लांटचं करत असतो तर प्लांट साठी फायलमच्या ऐवजी आपण डिव्हिजन ही टर्मिनॉलॉजी यूज करतो. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण या टर्म बद्दल डिस्कस केलंय. डिव्हिजन और फायलम आर द सर्टन टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज which are assigned for the classification. क्लासिफिकेशनच्या पर्पज साठी आपण असाइन केलेल्या काही टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. ज्या टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जे कॅरेक्टर्स आहेत या कॅरेक्टरच्या बेसिसवर त्याला ज्यावेळेस आपण प्लेस करत असतो क्लासिफिकेशनच्या सिस्टम मध्ये त्यावेळेस आपण या कॅटेगरीज यूज करतो. फायलम अँड डिव्हिजन. तर डिव्हिजन प्लांट साठी आणि फायलम ही ॲनिमल साठी आपण टर्मिनॉलॉजी यूज करतो. डिफरन्स दोन्ही मध्ये काही नाही, सेम टाइपच्या टर्मिनॉलॉजीज आहेत. क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन. बर, तर डिव्हिजन आणि फायलम हे दोन पर्टिक्युलर टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. या टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आपण काय करायलो डिस्कस करायलो. टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज मध्ये आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ज्या कॅटेगरीज अरेंज करतो, जर आपण टॅक्सॉनॉमिक हिरार्ची वगैरे कन्सिडर करतो त्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर पहा, फायलम किंवा डिव्हिजन्स मध्ये आपण ॲनिमल्सला ग्रुप करणार आहे आणि ग्रुप करून त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहे. बट प्रायर टू assign the phylum or prior to make a phylum we have to classify these animals. आणि ॲनिमलच्या क्लासिफिकेशन साठी ज्या पर्टिक्युलर क्रायटेरिया यूज करतो त्या क्रायटेरिया मध्ये फर्स्ट क्रायटेरिया बद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. दॅट इज द ॲनिमल बॉडी प्लान. ॲनिमल बॉडी
प्लॅन, त्या ऑर्गॅनिझमचा किंवा त्या ॲनिमलचा बॉडी प्लॅन कसा आहे, त्या बॉडी प्लॅनच्या बेसिसवर आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणार आहोत. हा जर सेम क्रायटेरिया आपण क्लासिफिकेशन साठी यूज केला ॲनिमलच्या, तर या बॉडी प्लॅनच्या बेसिसवर आपल्याला टोटल 3 ग्रुप्स ॲनिमलचे तयार करता येतात. जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल घेतलं पहा, स्टुडंट्स ऑफ क्लास 11 कॅन बी क्लासिफाइड इनटू अ 2 बेसिक ग्रुप ऑन द बेसिस ऑफ देअर जेंडर. त्यांचा जो जेंडर आहे किंवा त्यांचा जो सेक्स आहे, या जेंडरच्या बेसिसवर 2 पर्टिक्युलर कॅटेगरीज मध्ये आपल्याला डिवाइड करता येते. जसं मेल इंडिव्हिज्युअल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल किंवा बॉयज अँड गर्ल्स असे 2 ग्रुप आपल्याला जेंडरच्या बेसिसवर करता येतात. तसं बॉडी प्लॅनच्या बेसिसवर त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला 3 ग्रुप्स फॉर्म करता येतात. ऍक्च्युअली फायलम पर्यंत आणखी आपण नाही झालो, बरोबर. फायलमचं ग्रुपिंग करण्यासाठी आपण आणखी क्रायटेरिया डिस्कस करणार आहे, दुसऱ्या डिफरंट टाइपच्या क्रायटेरियाजला आपण यूज करणार आहे. बट इनिशियली बिफोर टू form the phylum we are forming for the large groups on the basis of body plan. बॉडी प्लॅनच्या बेसिसवर 3 ग्रुप्स मध्ये आपल्याला ॲनिमलला डिवाइड करता येते. ऍक्च्युअली बॉडी प्लॅन म्हणजे नेमकं काय असते, बरोबर आहे. प्लॅन म्हणजे आपण काय करतो, तर एखादी पर्टिक्युलर गोष्ट करण्याच्या अगोदर आपण त्याची प्रॉपर अरेंजमेंट करणं, डिसाइड करणं. जसं घर जर बांधायचं असेल तर घराचा एक आपण बेसिक प्लॅन तयार करून घेतो इंजिनियर कडून, बरोबर आहे. 2 मुलं जर असतात तर 2 मुलांसाठी इकडे 2 रूम बांधा, तिकडे 2 रूम बांधा, त्यानंतर टॉयलेट वॉशरूम असेल, इकडे एक ठेवा, तिकडे सेपरेट ठेवा, इकडे कॉमन ठेवा, असा एक आपण प्लॅन असाइन करतो, बरोबर आहे. तो झाला आपल्या हाऊसचा प्लॅन, आलं लक्षात. तसं बॉडी मध्ये सुद्धा स्पेसिफिक प्लॅन्स ऑर्गनायझेशन झालेलं आपल्याला प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये किंवा ॲनिमल्स मध्ये पाहायला मिळते. हे बेसिक प्लॅन कोणत्या टाइपच्या ॲनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या प्लॅनच्या बेसिसवर आपण ॲनिमल्सला 3 क्रायटेरिया मध्ये किंवा 3 ग्रुप्स मध्ये काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. तसं ॲनिमलची ग्रुपिंग करणं मस्ट आहे किंवा एसेन्शियल आहे. त्यासाठी आपण रिझन सुद्धा सांगतो की व्हाय ॲनिमल्स आर क्लासिफाय. कशामुळे क्लासिफिकेशन करतो ॲनिमलचं आपण, कारण किंगडम ॲनिमलियामध्ये आपण सांगतो स्पीसीज मध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. आणि एवढी जी एंटायर जी डायव्हर्सिटी आहे या किंगडम ॲनिमलियामध्ये, तेवढ्या डिफरंट स्पीसीज, तेवढी डिफरंट डायव्हर्सिटी प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बाबतीत लक्षात ठेवणं, बरोबर आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स असतात, त्याच्यानंतर कॅरेक्टर्स सोबत त्याचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप असेल किंवा दुसरे कोणते फीचर्स असतात, त्याचं स्पीसीज असेल, त्याचं नेम असेल, हे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं लक्षात ठेवणं आपल्याला पॉसिबल नाही. त्यामुळे आपण काय करतो, लार्ज ग्रुप फॉर्म करतो आणि या लार्ज ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय करतो, स्टडी करतो. सायलेंट फीचर्स आपण त्यांचे स्टडी करत असतो. तसं बॉडी प्लॅन हा एक क्रायटेरिया यूज करून आपल्याला टोटल 3 ग्रुप ॲनिमलचे फॉर्म करायचे. त्यामधला फर्स्ट ग्रुप आहे, ऑन द बेसिस ऑफ बॉडी प्लॅन्स ॲनिमल्स कॅन बी डिवाइडेड इनटू और दे कॅन ग्रुप्ड इनटू 3 कॅटेगरीज. कोणत्या 3 कॅटेगरी तर फर्स्ट कॅटेगरी आहे द ॲनिमल्स व्हिच शो a cell aggregate body plan. फर्स्ट टाइपचे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल ॲग्रीगेट टाइपचा बॉडी प्लॅन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर सेकंड टाइपचे ॲनिमल्स आहेत ज्या ॲनिमल्स मध्ये आपल्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन ऑब्झर्व होते. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आपल्याला पाहायला मिळते. आणि थर्ड आणि लास्ट टाइपचे ॲनिमल्स आहेत ज्या ॲनिमल्स मध्ये आपल्याला सर्वात ॲडव्हान्स टाइपचा बॉडी प्लॅन जो मॅक्झिमम ॲनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते, दॅट इज दी ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. अशा 3 टाइपचे ॲनिमल्स ऑन द बेसिस ऑफ देअर बॉडी प्लॅन आपण फॉर्म करू शकतो. प्रत्येक टाइपचा बॉडी प्लॅन जर आपण पाहिला तर सेल ॲग्रीगेट प्लांट मध्ये सिम्पली आपल्याला सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. इथे आपल्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं हायर लेवलचं ऑर्गनायझेशन, जे आपण ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केले, त्या ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन नुसारच आपण हे 3 बॉडी प्लॅन काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. तर बॉडी प्लॅनच्या बेसिसवर सर्वात प्रिमिटिव्ह टाइपचा बॉडी प्लॅन असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे ऑर्गॅनिझम आपण इन्क्लूड करतो फर्स्ट 2 फायलम मध्ये. ओरिफेरा असेल, त्यानंतर सिलेंट्रेटा असेल. प्रिमिटिव्ह टाइपचे ॲनिमल्स 2 पर्टिक्युलर फायलम्स आहेत ज्यांच्यामध्ये सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन पाहायला मिळते.
एक्झाम्पल कॉमन लक्षात ठेवायचं, पोरीफेरा प्रिमिटिव्ह टाइपच्या ॲनिमल्सचा फायलम. आणि सर्वात ॲडव्हान्स टाइपचे जे ॲनिमल्स आहेत, मोस्ट ॲडव्हान्स ॲनिमल्स आपण इन्क्लूड करतो इन द हायर फायलम और ॲडव्हान्स फायलम, दॅट इज दी कॉर्डेटा. पोरीफेरा सिंपल टाइपचे प्रिमिटिव्ह टाइपचे ऑर्गॅनिझम इन्क्लूड करणारा फायलम आहे आणि कॉर्डेटा हा जो पर्टिक्युलर फायलम आहे, 11th फायलम जो आहे, त्या फायलम मध्ये आपण सर्वात ॲडव्हान्स टाइपचे ॲनिमल काय करतो, इन्क्लूड करतो. तर फर्स्ट जो बॉडी प्लॅन आहे, दॅट इज द सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन. पण सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन मध्ये बेसिकली आपण ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर जर ऑब्झर्व केलं, बरोबर आहे, स्ट्रक्चर सोबत त्यांच्यामधल्या नंबर ऑफ सेल जर आपण काउंट केल्या, तर तीनही टाइपच्या बॉडी प्लॅन मध्ये आपल्याला मल्टी सेल्युलॅरिटी पाहायला मिळते. वी विल ऑब्झर्व अ मल्टी सेल्युलर कंडिशन इन ऑल दीज थ्री बॉडी प्लॅन. आयदर इट इज अ सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन or blind sac body plan or the tube within tube body plan. तीनही टाइपच्या बॉडी प्लॅन मध्ये मल्टीसेल्युलरिटी आपल्याला किंवा मल्टीसेल्युलर कंडिशन पाहायला मिळते. बट ऑल these body plan show a different grades of organization. या तीनही बॉडी प्लॅन मध्ये आपल्याला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन डिफरंट टाइपचे पाहायला मिळते. जसं फर्स्ट सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन मध्ये जर आपण पाहिलं तर मल्टीसेल्युलर कंडिशन आहे. These organisms are basically multicellular animal with minimal differentiation of labor. Minimal differentiation of labor. काय होतंय, हे जे पर्टिक्युलर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन आहे, या ऑर्गॅनिझम मध्ये मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर तर आपल्याला पाहायला मिळते. ऑर्गॅनिझम्स आर बेसिकली मेड अप फ्रॉम अ मोर दॅन वन सेल, बट दे डू नॉट शो द फॉर्मेशन ऑफ टिश्यू. टिश्यूचं फॉर्मेशन यांच्यामध्ये झालेलं नाही. लक्षात. त्यानंतर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, these organisms bear a small numerous pores. जनरली स्मॉल साइजचे मल्टिपल नंबर मध्ये न्यूमरस पोर्स त्यांच्या बॉडीवर हे काय करतात, बियर करतात. दे बियर अ स्मॉल पोर्स ऑन देअर बॉडी थ्रू व्हिच द फूड मटेरियल कॅन एंटर इनसाइड द बॉडी and the waste product can also eject out from the opening. बरोबर आहे. या ओपनिंग ज्या आहेत, या ओपनिंग ज्या आहेत, जरा आपण स्पोर्स कन्सिडर करायला, त्या पोर्स थ्रू फूड मटेरियल बॉडीच्या आतमध्ये एंटर सुद्धा करू शकते आणि त्याच सेम ओपनिंग द्वारे फूड मटेरियल बॉडीच्या बाहेर इजेक्ट सुद्धा केला जाऊ शकते. पूर्ण एंटायर बॉडीवर स्पंज लाइक स्ट्रक्चर आहे. बरोबर. स्पंज सगळ्यांना माहिती असेल, पण ते मिस्त्री जे असतात, मिस्त्री प्लास्टर करण्यासाठी एक क्युबॉइडल स्ट्रक्चर चौकोनी, आपण मागचा आपलं डस्टर होतं बघा, डस्टर नाही आता, स्पंज माहिती सगळ्यांना, त्या स्पंज सारखं या ऑर्गॅनिझमचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतंय. मल्टिपल नंबर मध्ये सेल्स आहेत, बट सेल्स डू नॉट हॅव अ कोऑर्डिनेशन. पण कोऑर्डिनेशन बद्दल स्टडी सुद्धा केलं बघा. बरोबर आहे. कोऑर्डिनेशन और कम्युनिकेशन बिटवीन द सेल इज कंप्लीटली absent. The cells do not communicate or coordinate with each other. एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन नाही, कम्युनिकेशन नाही. Each cell of the multicellularity structure or multicellular structure perform a same function. प्रत्येक सेलला एंटायर सेलचे फंक्शन्स काय किंवा एंटायर त्या बॉडीचे फंक्शन्स परफॉर्म करावे लागतात. जनरली आपण पाहतो एखादा मल्टीसेल्युलर जर ऑर्गॅनिझम असेल तर त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जेवढ्या काही टोटल सेल्स प्रेझेंट आहेत, या सेल्स काय करतात, डिव्हिजन ऑफ लेबर एक्झिबिट करतात. डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय होणं, डिफरन्शिएशन एक्झिबिट करतात. सेलचं डिफरन्शिएशन झालेलं किंवा डिफरन्शिएशनला आपण कन्सिडर करतो फंक्शन डिसाइड होणं. फंक्शन डिसाइड झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. But the organisms, like organisms which show a cell aggregate body plan,
do not show the division of labor or do not show the differentiation. Each and every cell of the structure will perform the same function. जसं पहा आपण प्लांट्स मध्ये जर कन्सिडर केलं तर प्लांट्स मध्ये रूटच्या सेल वेगळं फंक्शन परफॉर्म करतात, स्टेमच्या सेल वेगळं फंक्शन परफॉर्म करतात, लीफ सेल वेगळं फंक्शन परफॉर्म करतात, फ्लावरच्या वेगळ्या, फ्रूटच्या वेगळ्या, प्रत्येक पार्टच्या सेल काय करतात वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतात. सगळ्या सेल्स वॉटरचं ऍब्सॉर्प्शन करत नाही किंवा एंटायर प्लांटच्या सेल फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही. प्रत्येक सेल काय करते प्लांटची वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करते. या प्लांट्स मध्ये आपल्याला डिफरन्शिएशन झालेलं पाहायला मिळतंय. प्लांट शो अ डिफरन्शिएशन ऑफ अ लेबर और डिव्हिजन ऑफ लेबर. जनरली फंक्शन जे परफॉर्म करायचे त्या फंक्शनचं किंवा त्यांच्या वर्कचं त्यांनी काय केलेलं असते डिफरन्शिएशन केलेलं असते. But yeah, animals मध्ये those animals which have a cell aggregate body plan do not show a division of labor or do not show a differentiation. Minimal सांगितलं मी, they show a minimal division of labor. Minimal म्हणजे कसं रे, खूप small level वर, partial level वर, partially they show a division of labor. But entire cells do not perform the specific function. जसं फूड मटेरियल जर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेवढ्या काही सेल्स प्रेझेंट असतात ऑल द सेल्स हॅव टू ऍब्सॉर्ब अ फूड मटेरियल. एक्सक्रीशन करायचं आहे त्याच्यानंतर एक्सक्रीशन नंतर आपण सांगितलं फूड मटेरियल डायजेस्ट केल्यानंतर डायजेशनचं फंक्शन सुद्धा इंजेस्ट केल्यानंतर डायजेस्ट करण्याचं फंक्शन सुद्धा एंटायर सेल काय करतात या बॉडीमध्ये परफॉर्म करत असतात. म्हणजे प्रत्येकाला सगळे कामं करायचे. जसं आपण कॉमन आपलं एक्झाम्पल घेतलं तर शाळेमध्ये एक आपण पाहतो शाळेमध्ये प्रिन्सिपलचं फंक्शन काम वेगळं असतंय, त्याच्यानंतर प्रिन्सिपल नंतर जे टीचर्स आहेत त्या टीचर्सचं काम वेगळं असतंय, क्लरिकल डिपार्टमेंट मधला एखादा स्टाफ असेल तर त्या क्लरिकल डिपार्टमेंट मधल्या स्टाफचं फंक्शन वेगळं असतंय, त्याचं काम वेगळं असतंय. बरोबर आहे. एखादा पिऊन असेल त्या पिऊनचं सुद्धा फंक्शन किंवा काम वेगवेगळं आहे. सगळे काम एकच पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल काय करत नाही परफॉर्म करत नाही. प्रिन्सिपल काय करायला सगळं तिथे प्रिन्सिपलचे जे असतं काम असतात ते सुद्धा करायला, त्याच्यानंतर टीचरचं सुद्धा काम करायला, पिऊनचं सुद्धा काम करायला, सगळे काम एकालाच परफॉर्म करणं पॉसिबल नाही. बरोबर आहे. पण या सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन मध्ये एकच सिंगल सेल एंटायर सगळे फंक्शन परफॉर्म करत असते. प्रत्येक सेलला ते सगळ्याला सगळे फंक्शन काय करावं लागतात परफॉर्म करावं लागतात. सेल्फ सर्व्हिस म्हणल्या सगळं. सेल्फ सर्व्हिस मध्ये कसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये सेल्फ सर्व्हिस ज्यावेळेस असते त्यावेळेस आपणच जायचं, आपणच ऑर्डर द्यायची, त्याच्यानंतर आपण आपलं जे ऑर्डर केलेलं फूड मटेरियल आहे ते फूड मध्ये आपण आपलं घेऊन यायचं, त्याच्यानंतर आपल्याला पाणी लागत असेल आपण आपलं उठून पाणी घ्यायचं, त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर ती प्लेट सुद्धा नेऊन ठेवायची आणि आपणच बिल सुद्धा द्यायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी काय केल्या जातात प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेलद्वारे परफॉर्म केल्या जातात. त्या टाईपचा जो बॉडी प्लॅन आहे त्याला आपण सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन कन्सिडर करतो. आता या सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन मध्ये हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझम मध्ये त्यांचं स्ट्रक्चर जर आपण ऑब्झर्व केलं, इफ यू ऑब्झर्व द स्ट्रक्चर्स ऑफ द ऑर्गॅनिझम which show a cell aggregate body plan, generally these organisms have a numerous pores on their body. पूर्ण बॉडीवर काय असतात त्यांच्या पोर्स प्रेझेंट असतात. ज्या पर्टिक्युलर पोर्स थ्रू जे फूड मटेरियल आहे दिस फूड मटेरियल रीच अप टू दी ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी. कारण ट्रान्सपोर्टेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन या ज्या पर्टिक्युलर फंक्शन्स आपण ऑर्गॅनिझम्स मध्ये कन्सिडर करतो हे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी इथे टिश्यूज नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे फूड मटेरियल प्रत्येक सेल पर्यंत आपल्याला प्रोव्हाइड करावं लागणार आणि प्रत्येक सेल पर्यंत फूड मटेरियल प्रोव्हाइड करण्यासाठी या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर आपल्याला पोर्स पाहायला मिळतात. तुम्ही कधी बँकेमध्ये वगैरे जर गेले असतात तर बँकेमध्ये गेल्यानंतर नोटा मोजण्यासाठी आता मशीन आल्या, पण अगोदर मशीनच्या ऐवजी काय केलं जायचं सिंपली एक स्पंज लाईक स्ट्रक्चर यूज केला जायचं. एक डब्बी असायची त्या डब्बीमध्ये ते स्पंज लाईक स्ट्रक्चर ठेवायचं, त्यात पाणी टाकलं असायचं, ते पाण्याला यूज करून काय करायचं ते जे करन्सी आहे ती करन्सी काउंट केल्या जायची. तिथं जो ऑर्गॅनिझम आहे तो स्पंज लाईक जे स्ट्रक्चर आहे ते स्पंज लाईक स्ट्रक्चर इनिशियली या स्पॉन्जिला टाइपच्या ऑर्गॅनिझम पासून किंवा स्पंज लाईक ऑर्गॅनिझम पासून डिराइव्ह केला जायचा. तर पोरिफेरस टाइपचे जे एनिमल्स आहेत किंवा सेल ऍग्रीगेट जो बॉडी प्लॅन आहे ते सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन एक्झिबिट करणाऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला त्यांच्या बॉडीवर न्यूमेरस पोर्स पाहायला मिळतात थ्रू विच द फूड मटेरियल कॅन रीच अप टू दी ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी. बॉडी मधल्या प्रत्येक सेल पर्यंत फूड मटेरियल पोहोचण्यासाठी पोरस स्ट्रक्चर त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला कॉमनली ऑब्झर्व होते. त्याच्यानंतर पोरस स्ट्रक्चर सोबत
त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला काही फिंगर लाईक प्रोजेक्शन्स, बरोबर आहे. these organisms have a finger like projection at the one terminal end of the body which is commonly termed as the fimbriz, बरोबर आहे. फिम्ब्रिज नावाचा स्ट्रक्चर फिंगर लाईक प्रोजेक्शन या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या एका पर्टिक्युलर साइडला, जनरली नॉन मोटाईल टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि नॉन मोटाईल एनिमल्स मध्ये एक्सेप्शनल ऑर्गॅनिझम आहे. एक्सेप्शनल ऑर्गॅनिझम आहे ऑन द बेसिस ऑफ मोबिलिटी. एंटायर किंगडम एनिमलिया मध्ये मोटाईल टाइपचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. बट दी ऑर्गॅनिझम्स व्हिच आर इन्क्लुडेड इन द फायलम पोरिफेरा, त्यांच्यामध्ये त्यांची झूस्पोर स्टेज जर आपण सोडून दिले तर झूस्पोर स्टेज सोडून बाकीचा पूर्ण एंटायर ऑर्गॅनिझम यांचा नॉन मोटाईल असते. इट इज फिक्स्ड विथ अ सर्टन सबस्ट्रॅटम. एखाद्या पर्टिक्युलर सबस्ट्रॅटम वर प्रॉपर्ली त्याला काय केलेलं असते, फिक्स केलेलं असते. तो नॉन मोटाईल स्टेज आहे. तर फिम्ब्रिज लाईक स्ट्रक्चर किंवा फिंगर लाईक प्रोजेक्शन, फिम्ब्रिज which is responsible for the holding of food material, बरोबर आहे. प्रॉपर तर तशी मूवमेंट पाहायला मिळत नाही, पण जनरली फूड मटेरियल आल्यानंतर त्या फूड मटेरियलला होल्ड करण्याचं काम या फिम्ब्रिजला परफॉर्म करतात. त्यानंतर पहा, हा जो सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन आहे, दिस सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन इज कॉमनली फाउंड इन द फायलम पोरिफेरा. पोरिफेरा हा जो फायलम आहे, फर्स्ट फायलम आपण किंगडम एनिमलिया मधला इन्क्लूड कन्सिडर करतो, बरोबर आहे. मेजर जे 11 फायलम आहे, या 11 मेजर फायलम पैकी फर्स्ट फायलम जो आहे पोरिफेरा. दिस पोरिफेरा फायलम शो अ सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन. एक्चुअली पोरिफेरा फायलम नाही. The animals which are included in the phylum Porifera will show a cell aggregate body plan. यांच्यामध्ये आपल्याला सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन पाहायला मिळते. या पोरिफेरस मध्ये जे ऑर्गॅनिझम आपण इन्क्लूड करतो त्या एनिमल साठी सुद्धा किंवा त्या ऑर्गॅनिझम साठी सुद्धा एक स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी यूज केला जाते. These animals or these organisms are commonly termed as the spongilla. Godzilla नाही, spongilla, as they have a sponge-like structure. These organisms are commonly termed as spongilla. तर spongilla नावाच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला सेल ऍग्रीगेट टाइपचा बॉडी प्लॅन पाहायला मिळते. तर लक्षात ठेवायचे, सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन मध्ये देयर इज नो और मिनिमल डिफरन्शिएशन ऑफ लेबर इन द सेल्स, इन द इंडिव्हिज्युअल सेल्स. प्रत्येक सेल मध्ये आपल्याला मिनिमल डिफरन्शिएशन झालेलं पाहायला मिळतं, मिनिमल डिव्हिजन झालेलं पाहायला मिळतं, बरोबर आहे. कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन कम्प्लीटली सेल मध्ये अब्सेंट आहे. सेल एकमेकांसोबत कम्युनिकेट करत नाहीत आणि टुगेदर वर्क परफॉर्म करत नाहीत. इंडिव्हिज्युअल वर्क आहे का. प्रत्येक सेल डिफरंट फंक्शन परफॉर्म करते. डिफरंट इन द सेन्स त्या सेलला सर्व्हाइव्ह करण्यासाठी जेवढ्या काही मेटाबॉलिक रिएक्शन परफॉर्म करतात, एंटायर मेटाबॉलिक रिएक्शन परफॉर्म बाय द ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी. समजलंय, लिहून घ्या. दॅट्स ऑल अबाउट द सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन. लगेच आपण नेक्स्ट टाइपचा बॉडी प्लॅन डिस्कस करू.
झाले का रे? चला मोडू का? Do not communicate with each other. आपण लिहिलो absent. त्यानंतर बघा नेक्स्ट टाइपचा जो बॉडी प्लान आहे, नेक्स्ट टाइपचा बॉडी प्लान आहे that is the blind sac body plan. Blind sac body plan. ब्लाइंड सॅक, ब्लाइंड म्हणजे आपण सरळ सरळ त्याचा मीनिंग घेणार आहे आंधळा, तर इथे टर्मिनॉलॉजी थोडीशी वेगळी आहे. ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. ब्लाइंड सॅक बॉडी प्लान बेसिकली सॅक लाइक स्ट्रक्चर असणारे जे ॲनिमल्स आहेत, सॅक लाइक स्ट्रक्चर, आणि त्या सॅक लाइक स्ट्रक्चर असणाऱ्या ॲनिमल्स वर जर हे पोर्स कम्प्लिटली ऑब्सेंट असतात, मग काय सांगत आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लान आहे. ब्लाइंड सॅक बॉडी प्लान मध्ये ऑर्गॅनिझमचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर पोरिफेरन्स सोबत रिझेंबल करत आहे, but unlike the poriferans they do not have the pores on their body. काय होत चाललंय ऑर्गॅनिझम मध्ये इव्होल्युशन होत चाललंय, मॉडिफिकेशन होत चाललंय. सिंपल टाइपच्या ॲनिमल्स पासून आपण कॉम्प्लेक्स टाइपच्या ॲनिमल्सचं फॉर्मेशन करायला. Simpler animals or simple type of animals get converted into the complex type of animal. Simplicity to complexity किंवा simple to advanced आपण मूव करायला. इनिशियली फर्स्ट फायलम मध्ये पोरिफेरा मध्ये जो बॉडी प्लान आहे त्या टाइपचंच बॉडीचं स्ट्रक्चर या एनिमल्स मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर, सेम बॉडी प्लान और सेम स्ट्रक्चर इज ऑब्जर्व्ड इन the organisms which show a blind sac body plan. यांच्यामध्ये सुद्धा तशाच टाइपचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं, but there is only difference between the organism, that is these animals or the animals which show a blind sac body plan do not have the pores on their body. पण जसे इथे पोरिफेरन्स वर आपल्याला पोर्स पाहायला मिळाले, तसे पोर्स कम्प्लीटली या बॉडी प्लान वर अब्सेंट आहेत. स्मॉल थोडीशी डायग्राम वर आपण म्हणजे लिहिता येईल बाजूला. सॅक लाइक स्ट्रक्चर आहे आणि सॅक लाइक स्ट्रक्चर वर पोर्स ऑप्शन पाहिजे. पोरिफेरन्स मध्ये जे पोर्स आहेत या पोर्सला जर आपण आईज कन्सिडर केलं, तर आईज म्हणजे काय, त्याचे डोळे आपण जर कन्सिडर केले तर तसे आईज इथं अब्सेंटच आहे, आणि आईज अब्सेंट असल्यामुळे या टाइपच्या बॉडी प्लॅनला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणतात. सॅक कशामुळे बघा, या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्ट्रक्चर आपल्याला सॅक सारखं ऑब्झर्व होतंय. सॅक, सॅक म्हणजे काय, पिशवी आपण त्याला कन्सिडर करतो, बरोबर आहे. पिशवी किंवा थैली आपल्याला माहित आहे, तसं थैली सारखं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. या ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये ज्या ऑर्गॅनिझम मध्ये हा बॉडी प्लॅन प्रेझेंट आहे त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये बेसिकली पूर्ण एंटायर बॉडीवर एकच सिंगल ओपनिंग आपल्याला पाहायला मिळते. these animals show or have a single opening on their body. The pores of poriferans, or small openings of the poriferans, are completely closed in the structure. या पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये आपण हे पोर्स कम्प्लीटली काय करतो, क्लोज करतो, आणि क्लोज करून एक ब्लाइंड टाइपची बॉडी आपण तयार करतो. पोर्स कम्प्लीटली रिमूव्ह केले, त्या पोर्सला आपण फिल अप केलं विथ अ रिजिड सपोर्ट और विथ अ रिजिड सबस्टन्सेस, आणि एक सॅक लाइक स्ट्रक्चर फॉर्म केलं. त्यामुळे या बॉडी प्लॅनला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणायचंय. या बॉडी प्लॅन वर एकच सिंगल ओपनिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, बरोबर आहे, द डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ द एनिमल्स व्हिच हॅव अ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन
have a same opening or have a single opening which is acting as or which is performing the both the function like the ingestion as well as ingestion and egestion. आता बघा काय असतं जनरली आपण डायजेस्टिव्ह सिस्टम जर पाहिले तर डायजेस्टिव्ह सिस्टम हायर एनिमल्स मध्ये एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. ज्या ट्यूब लाइक स्ट्रक्चरला दोन सेपरेट ओपनिंग्स असतात. दोन सेपरेट ओपनिंग आहेत. एका पर्टिक्युलर ओपनिंगला आपण माउथ कन्सिडर करतो. हेड साइड कडची जी ओपनिंग आहे त्या ओपनिंगला माउथ आणि हेडच्या अपोजिट साइडची जी पर्टिक्युलर ओपनिंग आहे त्या ओपनिंगला एनस आपण कन्सिडर करतो. But in the animals which show blind sac body plan have a single opening. The digestive system of this animal have a single opening which is performing the function of mouth as well as anus. Mouth चं सुद्धा आणि anus चं सुद्धा एकच पर्टिक्युलर ओपनिंग दोन्ही फंक्शन काय करते दोन्हीचे फंक्शन परफॉर्म करते. जसं माउथ चं फंक्शन जर आपण पाहिलं तर माउथ काय केलं जातं बेसिकली इंजेक्शन पर्पज साठी. माउथ इज बेसिकली यूज्ड फॉर द इंजेक्शन. कशाचं इंजेक्शन करायचं रे? इंजेक्शन ऑफ अ फूड मटेरियल. एनिमल्स मध्ये आपल्याला हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायला मिळते आणि हा हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन इंजेक्शन टाइपचा हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. तर इंजेक्शन टाइपच्या या हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये फूड मटेरियल इंजेस्ट करण्यासाठी फूड मटेरियल एंगल्फ करण्यासाठी त्याची स्वॉलोइंग करण्यासाठी आपण माउथचा यूज करतो. त्यानंतर फूड मटेरियल इंजेस्ट केल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये त्याचं कंप्लीट डायजेशन केलं. बरोबर आहे. कंप्लीट डायजेशन 100% आपण डायजेस्ट सगळा एंटायर कंपोनेंटला करू शकत नाही. काय असतंय ज्या पर्टिक्युलर बायोमॉलिक्यूलला आपण डायजेस्ट करू शकत नाही किंवा ज्या सबस्टन्सेसला आपण डायजेस्ट करू शकत नाही असे सबस्टन्सेस आपण बॉडीच्या बाहेर ऍज अ एक्सक्रिटरी प्रोडक्ट म्हणून किंवा ऍज अ वेस्ट प्रोडक्ट म्हणून द वेस्ट प्रोडक्ट ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टम आर egested out or they are removed outside from the body with the help of anus. Waste product आहे ज्यांचं आपण डायजेशन करू शकत नाही किंवा त्याला वेस्ट प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा आपण सिंपली कन्सिडर करू अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे हे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आपण ज्या ओपनिंग थ्रू काय करतो बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करतो. बॉडीच्या बाहेर आपण त्याला रिलीज करतो. त्या पर्टिक्युलर ओपनिंगला आपण एनस कन्सिडर करतो. तर डायजेस्टिव्ह सिस्टम वर दोन सेपरेट ओपनिंग असतात माउथ आणि एनस. पण इथं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असणाऱ्या एनिमल मध्ये आपल्याला माउथ आणि एनसचं फंक्शन परफॉर्म करणारी एकच सिंगल ओपनिंग पाहायला मिळाली. त्याच सेम ओपनिंग द्वारे फूड मटेरियलचं इंजेक्शन सुद्धा होतंय आणि त्याच सेम ओपनिंगचं आपण अनडायजेस्टेड जे फूड मटेरियल आहे या अनडायजेस्टेड फूड मटेरियलला बॉडीच्या बाहेर इजेस्ट करण्यासाठी यूज करतो. द सिंगल लार्ज ओपनिंग which is present at the anterior side of the body. त्या ऑर्गॅनिझमची जी अँटेरियर साइड आहे या अँटेरियर साइडला जी एक लार्ज ओपनिंग प्रेझेंट आहे त्या लार्ज ओपनिंगला कॉमन एक टर्मिनॉलॉजी यूज केला जाते. इट इज कॉमनली टर्म्ड ॲज द ऑस्कुलम. ऑस्कुलम काय सांगितलं आपण एक लार्ज ओपनिंग आहे अँटेरियर साइडला. म्हणजे आपण हेड जसं आपल्या अँटेरियर साइडला कन्सिडर करतो तसं यांच्या सुद्धा अँटेरियर साइडला जी एक लार्ज ओपनिंग आहे ज्या सेम ओपनिंगचा फूड मटेरियल इंजेस्ट करण्यासाठी आणि अनडायजेस्टेड फूड मटेरियल रिलीज करण्यासाठी यूज केला जाते त्या ओपनिंगला ऑस्कुलम आपण कन्सिडर करलो. त्याला आपण माउथ सुद्धा म्हणत नाहीत आणि एनस सुद्धा म्हणत नाही कारण एका कोणत्या पर्टिक्युलर ऑर्गनचं फंक्शन जर परफॉर्म करत असता तर आपण त्याला माउथ किंवा एनस ही टर्मिनॉलॉजी यूज केली असते. पण दोन्ही पर्टिक्युलर ऑर्गनचं दोन्ही पर्टिक्युलर ओपनिंगचं सेम फंक्शन परफॉर्म करणारा ऑर्गन दॅट इज द ऑस्कुलम. लक्षात ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. सिंगल ओपनिंग या ऑर्गॅनिझम कडे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर फूड मटेरियल इंजेस्ट केल्यानंतर आता फूड मटेरियलचं डायजेशन तर करावं लागेल बरोबर आहे. तर फूड मटेरियल डायजेस्ट केलं जातं इन द सॅक ऑफ द बॉडी. या ऑर्गॅनिझमची जी सॅक आहे या सॅक लाइक स्ट्रक्चर मध्ये फूड मटेरियलचं डायजेशन केलं जातं. Entire cells are not in contact with the food material like the porifera. जसं पोरिफेरा मध्ये त्यांच्या बॉडी मध्ये प्रत्येक सेल फूड मटेरियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते
तसं या ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये प्रत्येक सेल फूड मटेरियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. द सेल्स विच इंटरनली लाइन द सॅक, भाई बॉडी प्लॅन याच्यामध्ये जे सॅक लाइक स्ट्रक्चर एवढा आपण सॅक लाइक स्ट्रक्चर कन्सिडर करू. या सॅक लाइक स्ट्रक्चर मध्ये इंटरनली त्या सॅकला लाइन करणाऱ्या ज्या सेल्स आहेत, द सेल्स विच लाइन द सॅक फ्रॉम इंटरनल लाइनिंग इंटरनल साइड, these cells are participate in the process of digestion. कसं डायजेशन करतात बा? these cells secrete certain digestive enzyme on the food material which is coming inside the cavity or which is coming inside the hollow structure. इथे आतमध्ये hollow किंवा empty structure आहे. या empty structure मध्ये जे फूड मटेरियल आलेलं आहे त्या फूड मटेरियल वर या सेल्स द्वारे काय केलं जातं? डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रीट केल्या जातात. डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रीट करून डायजेस्ट केलेलं जे फूड मटेरियल आहे या डायजेस्टिव्ह एन्झाइमला याच सेम सेल काय करतात? ऍब्सॉर्ब सुद्धा करतात. जसं आपल्या इंटेस्टाइन मध्ये आपण डायजेशन करतो, इंटेस्टाइन मध्ये डायजेशनची प्रोसेस कशी परफॉर्म केली जाते? इंटेस्टाइनला लाइन करणाऱ्या ज्या सेल्स आहेत या सेल्स काय करतात? काही डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट करतात आणि डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट करून त्या फूड मटेरियलला डायजेस्ट करून त्याच सेम सेल, बरोबर, एपिथेलियल सेल्स which line the gut of the animal absorb the digested food material. तसं इथे सुद्धा डायजेशन वाले आणि डायजेशन करून त्याच सेम सेल काय करतात? फूड मटेरियलला ऍब्सॉर्ब करतात आणि ऍब्सॉर्ब करून यांची जी बॉडी वॉल आहे या बॉडी वॉल मध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत या सेल्स पर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करतात. बेसिकली इथे आपल्याला कॉलर सेल, त्यानंतर ॲमिबॉइडल सेल्स अशा डिफरंट टाइपच्या सेल्स या डायजेशनच्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या पाहायला मिळतात. त्यांच्याकडे सिलिया, फ्लॅजेला या टाइपचे स्ट्रक्चर असतात ज्या फ्लॅजेलाच्या स्ट्रक्चरनं फूड मटेरियलला होल्ड करणं, त्याला डायजेस्ट करणं, त्याला ऍब्सॉर्ब करण्याच्या फंक्शन्स काय करतात या सेल परफॉर्म करतात. समजलंय? तर सिंगल ओपनिंग असणारे जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्स मध्ये आपल्याला हा ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन पाहायला मिळते. त्यानंतर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आपल्याला काही पर्टिक्युलर फायलम्स मध्ये, जसं एकच फायलम आहे बा, त्याचं नाव आहे नायडेरिया. Cnidarians commonly show a blind sac body plan. नायडेरिया टाइपचे नायडेरिया जो फायलम आहे या नायडेरिया फायलम मध्ये आपल्याला हा ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन पाहायला मिळते. समजलंय? सो दॅट्स ऑल अबाउट द ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. समजलंय? लिहून घ्या फास्ट. झाले 5 मिनिटं होते. पण त्यानंतर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन नंतर एक शेवटच्या टाइपचा बॉडी प्लॅन आहे ज्याला आपण ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन कन्सिडर करतो. हा ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन जो आहे, दिस बॉडी प्लॅन इज फाउंड इन और इट इज ऑब्जर्व्ड इन द एनिमल्स व्हिच आर इन्क्लुडेड इन द फायलम Annelida अँड ऑनवर्ड. Annelida पासून समोरचे जे फायलम्स आहेत, जसं Annelida असेल, ऑर्थोपोडा असेल, मोलस्का असेल, इकॅन्डरमेटा असेल, हेमिकॉर्डेटा असेल, कॉर्डेटा असेल, या एंटायर फायलम्स मध्ये आपल्याला ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन पाहायला मिळते. पण ट्यूब विद इन ट्यूब, ट्यूब सगळ्यांना माहिती आहे, आपल्या टायर मध्ये ट्यूब वगैरे आपण टाकतो. तशा दोन ट्यूब आहेत. एक लार्जर ट्यूब म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी वॉलनं एन्क्लोज केलेला एम्प्टी स्पेस आहे आणि त्या एम्प्टी स्पेस मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट असेल. लक्षात तुमच्या अ डायजेस्टिव्ह ट्यूब, ऍक्च्युअली डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे आपण तिथे एक ट्यूब लाइक स्ट्रक्चरच कन्सिडर करतो. द ट्यूब लाइक स्ट्रक्चर which have a two separate opening. One is present at the anterior side, at the head side or at the mouth side. तर आपण हेड साइडच्या ओपनिंगला माउथ कन्सिडर करतो, ही एक सिंगल ओपनिंग. आणि त्यानंतर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला, पोस्टेरियर साइडला प्रेझेंट असलेली जी ओपनिंग आहे तिला आपण एनस कन्सिडर करतो. तर माउथ आणि एनस अशा दोन सेपरेट ओपनिंग असलेलं एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर जे त्या ऑर्गॅनिझमच्या लार्जर ट्यूब मध्ये प्रेझेंट आहे. ट्यूब विद इन द ट्यूब, बरोबर आहे. तर हे जो या टाइपचा जो बॉडी प्लॅन आहे त्यामध्ये दोन ट्यूब असतात, ज्यामध्ये एक लार्जर ट्यूब आहे, एक स्मॉलर ट्यूब आहे. लार्जर ट्यूब म्हणजे त्या एनिमलच्या बॉडी वॉलने इन्क्लोज केलेला एम्प्टी स्पेस, ज्याला आपण सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी कन्सिडर करतो. आणि या बॉडी कॅव्हिटी मध्ये एक स्मॉलर ट्यूब जे डायजेशनचं फंक्शन परफॉर्म करणार आहे, ती स्मॉल ट्यूब. या बॉडी प्लॅनला ज्यामध्ये दोन ट्यूब आपल्याला पाहायला मिळतात, आपण ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन कन्सिडर करतो. द ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन इज कॉमनली फाउंड इन द ऑल हायर एनिमल और ऑल द एडवांस एनिमल, जनरली Annelida अँड ऑनवर्ड. Annelida आणि त्या समोरचे जेवढे काही फायलम्स आहेत या एंटायर फायलम मध्ये आपल्याला तो बॉडी प्लॅन पाहायला मिळते.
तर बाकीच्या क्रायटेरिया बद्दल आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. थोडं लिहून घ्या, काही डाऊट असेल तर विचारा किंवा लेफ्ट करा.